आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनलसाठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. मृत व्यक्तीला अंत्यविधीसाठी जागा द्या, नाहीतर तहसील कार्यालयाच्या आवारातच अंत्यविधी करू. चांदूर बाजार तालुक्यातील हिरोरपोणा येथे बऱ्याच वर्षापासून बौद्ध बांधवांच्या स्मशानभूमी वादात असल्यामुळे येथील बौद्ध बांधवांना रीतिरिवाजाप्रमाणे मृत व्यक्तीला पुरविण्यासाठी जागा उपलब्ध असताना सुद्धा तेथील स्मशानभूमी शेजारी असलेल्या शेतमालकाने स्मशानभूमीवर जबरीने ताबा केला असल्यामुळे बौद्ध बांधवांना मृत व्यक्तींना पुरविण्यासाठी दाबण्यासाठी स्मशानभूमी शेजारी शेतमालक खोटी तक्रार देऊन पोलीस प्रशासनाच्या मदतीने दमदाटी करत असल्यामुळे बौद्ध बांधव पोलीस प्रशासनाच्या दमदाटीमुळे हक्काची असलेल्या स्मशानभूमीत अंत्यविधी करत नाहीत. त्यामुळे बौद्ध बांधवांना बऱ्याच वर्षापासून अंत्यविधी करण्याकरिता हक्काची जागा मिळण्यासाठी प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन सुद्धा प्रशासनाकडून हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे बौद्ध बांधवांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा दिला की निवेदन दिला त्या दिवसापासून जर शासनाने बौद्ध बांधवांना त्वरित जागा उपलब्ध करून दिली नाही तर बौद्ध बांधवांपैकी कोणीही मृत झाल्यास सरळ तहसील कार्यालयाच्या आवारात मृत व्यक्तीला घेऊन येऊ, असा इशारा व निवेदन हिरोरपोणा येथील बौद्ध बांधवांनी दिला. निवेदन देतेवेळी बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिरोरपोणा येथून चांदूर बाजार प्रतिनिधी संदीप वानखडेची रिपोर्ट. पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. साहेबाची जवळ कर्ज ग्रामसेवकला आपण 2-3 वेळा पत्र दिले, मोजणीचे पैसे भरा म्हणून. बौद्ध बांधव आपल्याकडे निवेदन देत आहेत आणि चक्रा मारत आहे. मी पण स्वतः बरेचदा आलो, पण आपल्या तहसील मार्फत ती जे त्यांना जे स्मशानभूमीसाठी जागा द्यायची आहे ते आजपर्यंत त्यांना मिळाली नाही. तर त्यांनी दफनविधी किंवा प्रेतपूर्वाची जी परंपरा आहे त्यांच्या बौद्ध बांधवाच्या याच्या, तर ते सरण देऊ शकत नाहीत, म्हणजे देत नाहीत सहसा. ते दफनविधीच करतात प्रेतला, पण त्यांना अजून जागा मिळली नाही. तर त्यांनी आपण प्रेत कुठं पुरवायचं याबाबत आपण जे याची नगर रचनेची परमिशन पाहिजे, त्याला बाकीच्या अदर यंत्रणेचे परमिशन आहे. त्या 2-3 यंत्रणेचे आपल्याकडे परमिशन आलेले आहे. PWDची परमिशन आहे, पोलीस स्टेशनची परमिशन आलेली आहे, महावितरण विभागाची परमिशन आलेली आहे. पण आता प्रत्यक्षात काय झालं आहे, ते जे जागा आहे E-क्लासमधून जी जायची आहे त्याकरता आपण ग्रामसेवकाला 2-3 वेळा पत्र पाठवलेले आहे, स्मरणपत्र पण सुद्धा देण्यात आलेले आहे. त्यांनी मोजणीचे पैसे भरल्यास मोजणी झाली जागेची तर आपण ते पुढील कारवाई करू शकतो. तर ग्रामसेवक यांनी बाईट दिली आहे, पेपरला सुद्धा त्यांचं हे आहे स्टेटमेंट की बुवा मी वारंवार इथं गेलो, पण तिथं ज्या अधिकाऱ्यांच्या अंडरमध्ये ते पैसे भरायचे आहेत ते अधिकारीच उपस्थित नव्हते. पैसे भरायचा भूमी अभिलेखशी संबंध आहे. त्यांना आपण पत्र पण दिलेलं आहे भूमी अभिलेखला, आणि त्यांना पण ग्रामसेवकाला पत्र दिलेलं आहे. पण ते ग्रामसेवकांनी जेव्हा मोजणीचे पैसे भरल्यावरच त्याची मोजणी होऊ शकते. मोजणी झाल्यानंतरच आपण पुढे त्याच्यात प्रस्तावित करू शकतो दिवसाकडे. तर ह्या बौद्ध बांधवांचा आता असा निर्णय झालेला आहे आणि त्यांनी तुम्हाला निवेदन पण दिलं की बुवा आता जर आमच्या गावात प्रेत झाली अशी तर ते आम्ही तहसील आवारात आणू. तर यावर आपलं काय मत आहे? ते असं काही करू नका, कारण काय माहिती जी प्रोसिजर आहे, आपण जेव्हा स्मशानभूमीसाठी जागा देतो त्याला आपण एक ठराविक मोजणी तर आवश्यकच आहे की मोजणी झाल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. हा ग्रामपंचायतचा विषय सगळं ग्रामपंचायतच्यामुळं ते काम अडकलेलं आहे. ते जर क्लिअर झालं, मोजणी झाली तर ते लवकरात लवकर आपण हे देऊ शकतो. जर उद्या जर एखाद्याची समजा मैत झाली तर उद्या मग कुठं दफन करायचं? नाही, आता याच्यात प्रॉब्लेम आपला चालूच हा विषय आता मी आता नुकतंच इथे म्हणजे चार्ज घेतलेला आहे. मी ते प्रकरण पण वाचलं आणि आम्ही डबल पत्र पण दिलं त्यांना, स्मरणपत्र वगैरे. ते झालं की आम्ही लगेच प्रस्ताव एसडीओ साहेबाकडे पाठवतो. आज मी ते प्रकरण पण एसडीओ साहेबाकडे घेऊन चाललेलं आहे किंवा त्यांना तिथून ते फोन लावते ग्रामसेवकाला वगैरे. हां, तिथे ग्रामसेवक पुढे देतो, आम्हाला त्यांची कॉन्टॅक्ट नंबर साहेब आले तिथं. हां, नवीन आलेले त्यांनी होते, त्यांचा नंबर होता, त्यांनी पण नंबर दिला, कॉन्टॅक्ट
झाला नव्हता. नवीन बंड साहेबचा मी नंबर त्यांचा आहे नंबर घेऊन घेतो. आहे नंबरही आमच्याजवळ. घेऊन द्या मग नंबर. तर यांना किती दिवसात जागा उपलब्ध होईल प्रेत पुरवण्यासाठी? तर आता एक मोजणी झाल्याशिवाय आपण ते काहीच नाही करू शकत. त्याच्या प्रकरणात जी प्रोसिजर आहे ती पूर्ण फॉलो करण्यासाठी आपण लवकरात लवकर प्रयत्न करू. आणि जर समजा प्रेत ग्रामसेवक तर साहेबांचं, तिवारी साहेबांचं यांचं मत आहे की त्वरित यांना जागा उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र बौद्ध बांधवांना हिरुलपूर्णा येथे प्रेत पुरवण्यासाठी गेल्या बऱ्याच वर्षापासून त्रास होत आहे. जर यांनी तहसील मार्फत यांना जागा उपलब्ध करून दिली नाही तर बौद्ध बांधव हे गावात आता जर प्रेत झाली कोणाची तर तहसील आवारात मृत्यू झाल्यास तहसील आवारात पुरवतील असं यांचं मत आहे. बडनेरा मंडळ न्यूजसाठी मी संदीप वानगे. मी तहसीलदार बोलतो. तर तुम्ही लगेच ते पाठपुरावा करून पैसे भरून टाका. ठीक आहे, उद्याच भरून टाका पैसे. मला आमच्याकडून काही वेळ नाही झालेला आहे, वेळ त्यांच्याचकडून झालेला आहे. त्यांना मी 2-3 आता हे 16 तारखेला change झाले. तुम्हाला जे त्या फाईलची कागद पाहिजे असतात ते मी ती पण पाहिले. त्यांना स्मरणपत्र पण दिलेले आहे आपण इथून की तुम्ही मोजणीचे पैसे तात्काळ. एक मिनिट हिरुलपूर्णा येथील बौद्ध बांधव तहसील येथे निवेदन देण्यासाठी आलेले आहेत. कारण त्यांना बऱ्याच वर्षापासून म्हणजे दफन म्हणजे पुरविण्यासाठी प्रेत पुरविण्यासाठी जागा उपलब्ध नाही आणि शासनाने वारंवार त्यांना आश्वासन दिले, मात्र त्यांना जागा उपलब्ध करून दिली नाही. पण त्यांचे आता ते म्हणजे एकदम हे झालेले आहेत. कारण त्यांच्या गावात कोणी मृत जर पावलं तर जागा उपलब्ध नाही आहे ते प्रेत दफन देण्यासाठी म्हणजे त्यांना पुरविण्यासाठी. तर त्यासाठी हे तहसीलमध्ये आलेले आहेत. तर आपण तहसीलमध्ये कशासाठी आले? आम्ही हिरुलपूर्णा येथील सर्व बौद्ध नागरिक आमची जी जुनी स्मशानभूमी होती त्या जागेवर सहदेवभाऊ तायडे यांनी ताबा केलेला आहे. तरी आम्हाला नवीन स्मशान दफनभूमीची तहसीलदार साहेबांनी आम्हाला व्यवस्था करून द्यावी, यासाठी आम्ही सर्वजण बौद्ध नागरिक इथं जमा झालेलो आहोत. तर तुम्ही असे तहसीलला पहिल्यांदाच निवेदन दिलं की याच्या अगोदर किती वर्षापासून देता? 2013 पासून निवेदन देत चालू आहे. त्याच्यावर कोणही एक प्रशासनानं आमच्या याच्यावर कोणीही दखल घेतलेली नाही आतापर्यंत. तर आता तुम्ही निवेदन असं दिलं की बुवा आता जर तुमच्या गावात कोणी मृत पावलं तर तुम्ही डायरेक्ट सरळ तहसीलमध्ये आणणार आहे? आम्हाला जागाच नाही तर आम्ही तहसीलमध्ये दफन करणार आहोत. तर हिरुलपूर्णा येथील बौद्ध बांधव यांच्या गावात जर कोणी मृत झालं तर हे सरळ तहसील कार्यालयात त्यांना दफन करण्यासाठी आणणार आहेत असं गावकऱ्यांचं मत आहे. तर आपल्यापाशी अजून पुन्हा हिरुलपूर्णा येथील नागरिक आहेत. तर आपला काय निर्णय आहे याच्याविषयी? आम्ही स्मशानभूमीकरता गेले अनेक वर्षापासून प्रयत्नरत आहोत, परंतु प्रशासनानं आमच्या निवेदनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे आमची कुचंबना अशी होत आहे की आम्हाला पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्रेताची विल्हेवाट रस्त्यावरच त्याचा विधी उरकावा लागत आहे आणि त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. प्रशासनाला आम्ही गेले कित्येक वर्षापासून निवेदन देत आहोत, पण प्रशासन आम्हाला हलक्यामध्ये घेत आहे. यावर आज इथे आम्ही सर्वत्र हिरुलपूर्णा येथील नागरिक जमलेलो आहोत. आम्हाला आमच्या हक्काची स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी जागा, अन्यथा आम्ही यापुढे आम्हाला जर आमच्या हक्काची स्मशानभूमीसाठी जागा जर प्रशासनानं उपलब्ध करून दिली नाही तर यानंतर आमच्या गावामध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आम्ही तहसीलच्या पटांगणात मृतदेह घेऊन येऊ असे आम्ही आज इथे निवेदन सादर केलेले आहे. तर यांनी असे निवेदन सादर केलेले आहेत. तरी शासनाने या बौद्ध बांधवांची त्वरित दखल घेऊन त्यांना अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. बडनेरा मंडळ न्यूजसाठी मी संदीप वानकडे.